Hello student, my name is Professor D.A. Bhosle working as a lecturer in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. तर बाळांनो, आपण युनिट नंबर जो 5 चालू केलेला आहे तो फंक्शन आहे. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज मीन बाय फंक्शन म्हणजे काय, फंक्शनचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस, फंक्शनची काय गरज आहे, त्यानंतर फंक्शन कशा पद्धतीनं डिक्लेअर करायचा, कशा पद्धतीनं डिफाईन करायचा आणि फंक्शन कशा पद्धतीनं प्रोग्राममध्ये कॉल करायचे हे आपण बघितलेले होते. तर आजच्या लेक्चरमध्ये बाळांनो, आता इथून पुढं आपल्याला मी एकच PPT आहे, या PPTमध्ये सगळे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. तर हे 1 बाय 1 आपण प्रत्येक लेक्चरला थोडे थोडे पॉईंट्स डिस्कस करणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये बघा, तर आपल्याला इथून पुढे या फंक्शनमध्ये टाईप्स ऑफ फंक्शनचे टाईप्स बघायचे आहेत. जसं फंक्शन आपण बघितलं, फंक्शन म्हणजे काय, त्यानंतर फंक्शनचे टाईप्स आहेत. 2 प्रकारचे फंक्शन्स आहेत, लायब्ररी फंक्शन म्हणजे काय आणि युजर डिफाईन फंक्शन म्हणजे काय. तर आजच्या लेक्चरला आपण लायब्ररी फंक्शन आणि युजर डिफाईन फंक्शन म्हणजे काय हे आज स्टडी करणार आहोत. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण स्कोप ऑफ दी व्हेरिएबल, रिकर्सिव्ह फंक्शन्स, त्यानंतर फंक्शन कॉल्स, त्यानंतर फंक्शन कॉल करताना वेगवेगळे मेथड्स असतात, कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स, ते आपण इन डिटेलमध्ये नेक्स्ट 1 बाय 1 लेक्चरला आपण डिस्कस करणार आहोत. तर चला, आज चालू करायचं आहे आपल्याला टाईप्स ऑफ फंक्शन. तर बाळांनो, तुम्हाला माहिती आहे की फंक्शन म्हणजे काय. फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ दी प्रोग्राम. फंक्शन हा काय असतो, बिल्डिंग अ ब्लॉक इन द प्रोग्राम. ऑल द सी प्रोग्राम्स आर रिटन युजिंग अ फंक्शन. म्हणजे फंक्शन आपण कशासाठी लिहितो, टू इम्प्रूव्ह द रियुजेबिलिटी, अंडरस्टँडेबिलिटी, टू कीप द ट्रॅक ऑन देम. म्हणजेच काय, फंक्शन हा ग्रुप ऑफ दी स्टेटमेंट असतो. म्हणजे जसं मेन फंक्शन असतो ना, सी प्रोग्राममध्ये एक मेन फंक्शन असतोच. हा झाला इनबिल्ड फंक्शन झाला, म्हणजे हा फंक्शन मेन असतोच. तसं तुम्ही फंक्शन कसं डिक्लेअर करायचे, फंक्शनचं काम काय असतं. फंक्शन म्हणजेच काय, एक स्पेसिफिक टास्क तो कंप्लीट करतो आणि त्याची जी ओपन आणि क्लोज कर्ली ब्रेसमध्ये असतात ती बॉडी असते. म्हणजे त्या फंक्शनच्या अंडर काय एक्झिक्यूट होणार आहे ते ओपन आणि क्लोज कर्ली ब्रेसच्या अंडर असतात. म्हणजेच फंक्शन इज अ ग्रुप ऑफ दी स्टेटमेंट्स दॅट टुगेदर परफॉर्म्स दी स्पेसिफिक टास्क. एव्हरी सी प्रोग्राम हॅज ॲटलिस्ट 1 फंक्शन. एक प्रोग्राममध्ये ॲटलिस्ट कमीत कमी एक फंक्शन असतं, त्याचं नाव आहे मेन फंक्शन. आता त्याचे वेगवेगळे तुम्ही त्याच्यामध्ये फंक्शन्स ॲड करू शकता. मग युजर डिफाईन्ड फंक्शन्स कोणते आहेत आणि इनबिल्ड लायब्ररी फंक्शन्स कोणते आहेत हे आपण आता आज बघणार आहोत. तर स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन म्हणजे स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन. द स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन्स आर दी इनबिल्ड फंक्शन्स इन सी प्रोग्रॅमिंग. म्हणजे लायब्ररी फंक्शन्स जे आहेत ते इनबिल्ड आहेत. म्हणजे जेव्हा सी कंपायलर डिझाईन केला, सी लँग्वेज जेव्हा जनरेट केली, तेव्हा हे लायब्ररी फंक्शन्स इनबिल्ड आहेत. म्हणजे ते त्याच वेळी डिझाईन केलेले आहेत, त्याचे मिनिंग्स चेंज होत नाहीत. तिने जे प्री डिफाईन केलेलं आहे तेच मिनिंग राहणार आहे. These functions are defined in header files. For example, the printf is a standard library function. म्हणजे बघा, printf हे काय आहे, प्रिंट एफ, आणि त्याच्या ओपन आणि क्लोज पॅरेंथिसिसमध्ये तुम्ही स्टेटमेंट प्रिंट करता. मग प्रिंटएफ काय समजून घेतो की त्याच्या जे ओपन आणि क्लोज पॅरेंथिसिसमध्ये डबल कोटमध्ये ते ॲज इट इज प्रिंट करायचं. तर द प्रिंटएफ इज अ स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन टू सेंड फॉर्मॅटेड आउटपुट टू द स्क्रीन. म्हणजेच काय, तर आउटपुट मॉनिटरवरती काय करायचं, डिस्प्ले द आउटपुट ऑन द स्क्रीन. प्रिंटएफ फंक्शन आपण वापरतो. तर प्रिंटएफ हे फंक्शन कोणत्या हेडर फाईलच्या अंडर येतो, stdio.h. आपण प्रोग्राममध्ये बघा stdio.h ही हेडर फाईल इन्क्लूड करतो आणि मग त्याच्या अंडर आपण प्रिंटएफ फंक्शन यूज करतो. तर बाळांनो, प्रिंटएफ हे एक फंक्शन आहे. जर हे लायब्ररी, प्रिंटएफचं मिनिंग हे डिफॉल्ट सेव्ह आहे, म्हणून त्याला लायब्ररी फंक्शन असं म्हटलेलं आहे. तर प्रिंटएफमध्ये तुम्ही जे काही डबल कोटमध्ये त्या ॲज इट इज ते टाईप केलं जातं. तर हे जे फंक्शन आहे ते कोणत्या हेडर फाईलच्या अंडर आहे, तर stdio.h. हे क्वेश्चन विचारतात. प्रिंटएफ फंक्शन इज इन विच हेडर फाईल, म्हणजे कोणत्या हेडर फाईलमधून आहे, stdio.h, conio.h की string.h की math.h. तर आपण सांगता आले पाहिजेत प्रिंटएफ फंक्शन हे stdio.h या हेडर फाईलच्या अंडर येते. तर तुम्ही हाऊ टू यूज द प्रिंटएफ फंक्शन, वी नीड टू इन्क्लूड stdio.h हेडर फाईल. जर तुम्ही stdio.h म्हणजे # stdio.h ही जर हेडर फाईल इन्क्लूड नाही केला तर तुम्ही प्रिंटएफ फंक्शन यूज करू शकत नाही. कारण प्रिंटएफ फंक्शन हा stdio.h या हेडर फाईलच्या अंडर येतो. जर तुम्हाला प्रिंटएफ फंक्शन यूज करायचं असेल तर stdio.h ही हेडर फाईल आपल्याला यूज करावी लागते. आता नेक्स्ट फंक्शन आहे अनदर. फॉर एक्झाम्पल,
द स्क्वेअर रूट SQRT हे एक फंक्शन आहे. फंक्शन कॅल्क्युलेट दी स्क्वेअर रूट ऑफ अ नंबर. जर तुम्ही स्क्वेअर रूट SQRT लिहिला आणि त्याच्यामध्ये तुम्ही पॅरामीटर्स म्हणजे एक व्हेरिएबल पास केला 2 किंवा 4, तर तो काय करतो, त्याचा स्क्वेअर रूट ऑफ दी नंबर कॅल्क्युलेट करतो. काय कॅल्क्युलेट करतो? स्क्वेअर रूट ऑफ दी नंबर. द फंक्शन इज डिफाईन्ड इन द math.h हेडर फाईल. तर स्क्वेअर रूट म्हणजे SQRT हे फंक्शन काय आहे, काय करतं, तर त्या नंबरचा जो नंबर आपण त्या ओपन आणि क्लोज पॅरेंथिसिसमध्ये आपण नंबर पास केला आहे त्याचा स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करतो. मॅथमॅटिकल फंक्शन आहे ना हे. मग हे मॅथमॅटिकल फंक्शन आहे, सो हे math.h या हेडर फाईलच्या अंडर येते. मग math.h ही तुम्हाला हेडर फाईल आहे, ह्याच्या अंडर असं स्क्वेअर रूट आहे ना. असे वेगवेगळे फंक्शन्स असतात आणि एक सॅम्पल प्रोग्रामसुद्धा आपण 1 बाय 1 नेक्स्ट लेक्चरमध्ये असे आपण सॉल्व करायचे आहेत. तर लक्षात असू दे बाळांनो की हे स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन्स आहेत जे प्रीडिफाईन आहेत, इनबिल्ड आहेत. तर स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन हे वेगवेगळे हेडर फाईलच्या अंडर येतात, असे ते फंक्शन्स आहेत. तर कोणकोणते आता आपण बघितले? प्रिंटेप आणि स्क्वेअर रूट. प्रिंटेप हे stdio.h अंडर येतात आणि स्क्वेअर रूट हे math.h. तसंच स्कॅनएपसुद्धा आहे. अशी वेगवेगळे आहेत ते आपण इन डिटेल्स 1 बाय 1 बघणार आहोत. तर नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे युजर डिफाईन्ड फंक्शन. जसं स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन हा फर्स्ट टाईप झाला म्हणजे हे इनबिल्ड फंक्शन झाले, तसे अनादर युजर डिफाईन्ड फंक्शन्स आहेत. मग युजर डिफाईन्ड फंक्शन्स म्हणजेच कोणते? स्वतः युजर डिफाईन करू शकतो अशा फंक्शनला आपण काय म्हणायचं आहे? युजर डिफाईन्ड फंक्शन. यू कॅन ऑल्सो क्रिएट द फंक्शन ॲज पर युअर नीड. तुम्ही स्वतः काय करू शकता? फंक्शन डिक्लेअर करू शकता, म्हणजे फंक्शन कॉल करू शकता, डिफाईन करू शकता. म्हणजे युजर स्वतः आपल्याला चॉईसनुसार आपल्याला जसा फंक्शन पाहिजे म्हणजे त्या फंक्शनला त्या युजरच्या चॉईसनुसार तो नेम देऊ शकतो आणि त्याच्या अंडर येणारी जी ओपन आणि क्लोजच्या अंडर येणारी ओपन आणि क्लोज कर्ली ब्रेसच्या अंडर येणारी जी काही बॉडी आहे किंवा स्टेटमेंट्स आहेत तितके स्टेटमेंट्स युजरच्या चॉईसनुसार तो एक्झिक्यूट करू शकतो. म्हणजे युजर स्वतः युजर फंक्शन डिफाईन करू शकतो, त्याला म्हणायचं आहे युजर डिफाईन्ड फंक्शन. हाऊ द युजर डिफाईन्ड फंक्शन वर्क्स. मग कशा पद्धतीनं फंक्शन वर्क होतो? तर बघा, प्रोग्राम दिसतोय तुम्हाला, एक सॅम्पल मी स्ट्रक्चर आहे. # stdio.h हे काय केलं आहे तुम्ही? हेडर फाईल ॲड केला आहे. आणि व्हॉइड फंक्शन नेम म्हणजे तुम्ही स्वतः एक फंक्शन काय केलं आहे? डिक्लेअर केलं आहे. म्हणजे व्हॉइड फंक्शन नेम आणि त्याची डिक्लेरेशन पण विथ डेफिनेशन केलेलं आहे. म्हणजे व्हॉइड फंक्शन नेम हे एक स्वतः युजरनं स्वतःसाठी एक फंक्शन डिफाईन केलेलं आहे आणि त्या फंक्शनची ओपन आणि क्लोज कर्ली ब्रेसमध्ये काहीतरी स्टेटमेंट्स प्रिंट केलेत असे कन्सिडर करा. आता त्यानंतर मेन आहे म्हणजे एक्झिक्युशन चालू होताना stdio.h हेडर फाईल झाल्यानंतर कंपायलर डायरेक्ट जम्प हा मेनला करतो, कारण डायरेक्ट फंक्शन हे सी प्रोग्रॅमिंगमध्ये मेनपासून काय होतं? एक्झिक्यूट चालू होतं. मग stdio.h नंतर मेनमध्ये जम्प झाला, मग मेनमध्ये काहीतरी स्टेटमेंट्स असतील ते तुमचे प्रिंट होतील आणि त्यानंतर बघा तुम्हाला मी डायरेक्ट काय केलं? डॅश म्हणजे मल्टिपल स्टेटमेंट्स प्रिंट झाले आणि त्यानंतर फंक्शन नेम दिलेला आहे. फंक्शन नेम, मग फंक्शन नेम हे फंक्शन कुठं डिक्लेअर केलं आहे? वरती डिफाईन केलं आहे का? व्हॉइड फंक्शन नेम. मग जेव्हा मेनमध्ये बघा कंपायलर फंक्शन नेमकडे जम्प करतो तेव्हा तिथं त्याला म्हणायचं फंक्शन कॉल म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे? फंक्शन कॉल. आणि फंक्शन कॉल केल्यानंतर जिथं तो डिफाईन केला आहे म्हणजे वरती जो डिफाईन केला आहे का व्हॉइड फंक्शन नेम, तिथं जो डिफाईन केला आहे आणि त्याच्या ओपन आणि क्लोज कर्ली ब्रेसमध्ये त्याची जी बॉडी एक्झिक्यूट होणार आहे, जेव्हा फंक्शन कॉल केलं ना, मग कॉल केल्यानंतर डायरेक्ट त्या फंक्शनच्या डेफिनेशन बॉडीला जाणार आणि डेफिनेशन बॉडीला गेल्यानंतर मग काय असतील त्याचे ओपन आणि क्लोज कर्ली ब्रेसच्या अंडर जे काही स्टेटमेंट्स आहेत ते एक्झिक्यूट होणार आहेत. आणि जेव्हा क्लोज कर्ली ब्रेस झाल्यानंतर मग परत तो कुठं जाणार आहे? फंक्शन संपला, एक्झिक्युशन होऊन संपला, त्यानंतर तो एंड होणार म्हणजे कॉल केलं ना तिथून तो परत त्या ठिकाणी स्टॉपला येणार. मग त्याच्यानंतर परत आणि मी काय केलं आहे? फंक्शन नेमच्या खाली बघा स्टेटमेंट्स मल्टिपल परत प्रिंट करणार असेल तर तुम्ही त्याच्या खाली आणि तुम्हाला प्रोग्रॅमिंग करायचं असेल तर तुम्ही तो कोड टाईप करू शकता. आणि त्यानंतर मेन फंक्शनचा कर्ली ब्रेस जो आहे तो आपण लास्टला क्लोज केलेला आहे म्हणजे इथं तुमचा प्रोग्राम काय होणार आहे? क्लोज होणार आहे. आपण ह्या युजर डिफाईन फंक्शनमध्ये पहिल्यांदा जो फंक्शन आपण डिफाईन केलेला आहे आणि तो कॉल कुठे केला आहे? मेनमध्ये. नेहमी प्रोग्राममध्ये मेन फंक्शनच फर्स्ट टाईम एक्झिक्यूट होतो. मग मेनमध्ये मल्टिपल स्टेटमेंट्स पहिला प्रिंट झाले, त्यानंतर फंक्शन नेम आहे तो फंक्शन एक्झिक्यूट झाला, परत तो तिथून एंड झाल्यानंतर परत त्याच्या
अगेन नंतरचा प्रोग्राम एक्झिक्यूट होणार आहे. अशा पद्धतीनं युजर डिफाईन्ड फंक्शन्स वर्क करतात. तर युजर डिफाईन्ड फंक्शनचे सुद्धा वेगवेगळे टाईप्स आहेत. आपण प्रत्येक लेक्चरला 1 बाय 1 बघणार आहोत. द एक्झिक्युशन ऑफ द सी प्रोग्राम बिगिन्स फ्रॉम दी मेन फंक्शन. इथं दिलेलंच आहे तुम्हाला. एक्झिक्युशन नेहमी हे मेन फंक्शनपासून चालू होतो. वेन द कंपायलर एन्काउंटर्स फंक्शन नेम जेव्हा कंपायलर एन्काउंटर करतो त्यानंतर कंट्रोल ॲटोमॅटिकली जंप कुठे होतो, त्या फंक्शनला. म्हणजे बघा, कंपायलर एन्काउंटर कुठे गेला, फंक्शन नेम म्हणजे कॉल केला आणि तिथून डायरेक्ट कुठे गेला, वरती परत फंक्शन नेम ह्याच्या डेफिनेशनला. परत तिथं तो जंप झालेला आहे आणि तिथून त्याची बॉडी एक्झिक्यूट झाली तर परत तो मेनमध्ये जातो आणि मेनमधून परत त्याच्या कंटिन्यू पुढचं वर्क कंप्लीट करत राहतो, प्रोग्राम कंप्लीट करत राहतो. अशा पद्धतीनं हा युजर डिफाईन्ड फंक्शन आहे. तर बाळांनो क्वेश्चन विचारतात, एक्सप्लेन इनबिल्ड लायब्ररी फंक्शन्स किंवा लिस्ट एनी 4 लायब्ररी फंक्शन्स. कोणकोणते आहेत लायब्ररी फंक्शन्स? तर तुम्ही सांगू शकता प्रिंटएफ, स्कॅनएफ, स्क्वेअर रूट असे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. पॉवर हे 1 बाय 1 कोणते आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. तर नेक्स्ट क्वेश्चन विचारू शकतात, एक्सप्लेन युजर डिफाईन्ड फंक्शन. तर इथं बाळांनो युजर डिफाईन्ड फंक्शन म्हणजे काय सांगा. स्वतः युजर डिफाईन करू शकतो, स्वतः युजरकडे चॉईस असू शकते, त्या पद्धतीनं तो स्वतः फंक्शन डिफाईन करू शकतो. त्याला म्हणायचं युजर डिफाईन्ड फंक्शन. आणि तो कसा युजर डिफाईन करायचा, तर त्याचा जो आहे तो आता प्रोग्राम इथं मी सॅम्पल दाखवलं आहे बघा कशा पद्धतीनं जंप होतो. तर इथं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तर आजच्या लेक्चरमध्ये बाळांनो आपण फंक्शन म्हणजे काय आणि फंक्शनचे कोणते 2 टाईप्स आहेत इतकंच पॉईंट आपण बघितले. तर नेक्स्ट लेक्चरला बघा आता बाळांनो अजून एक पॉईंट राहिलेला आहे, स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन. बघा इथं बाळांनो लायब्ररी फंक्शन्स आहेत. म्हणजे जसं stdio डॉट इथं मी सांगितलं stdio डॉटच्या अंडर प्रिंटएफ फंक्शन येतोय आहे का. तर बघा इथं मी स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन्स कोणकोणते आहेत म्हणजे प्री डिफाईन्ड फंक्शन्स कोणकोणते आहेत. तर stdio डॉट एच ही हेडर फाईलच्या अंडर तुम्हाला प्रिंटएफ आणि स्कॅनएफ फंक्शन्स आहेत. म्हणजे stdio डॉट एच प्रोव्हाइड्स दी फंक्शन्स टू परफॉर्म स्टँडर्ड इनपुट आणि आउटपुट ऑपरेशन. तर प्रिंटएफ आणि स्कॅनएफ म्हणजे प्रिंटएफ फंक्शन आणि स्कॅनएफ फंक्शन हे कोणत्या हेडर फाईलच्या अंडर येतो, stdio डॉट एच. आणि conio डॉट एचच्या अंडर clr scr आणि गेट ch परफॉर्म्स दी फंक्शन टू परफॉर्म कन्सोल इनपुट आउटपुट. तर कन्सोल रिलेटेड असतील तर clr scr आणि गेट ch. आणि कोणत्या अंडर येतात, कन्सोल आहे ना म्हटल्यानंतर conio डॉट एच. त्यानंतर मॅथ डॉट एच म्हणजे एनी मॅथमॅटिकल ऑपरेशन तुम्हाला करायचं असेल तर मॅथ डॉट एचच्या अंडर येणारे स्क्वेअर रूट आहे, पॉवर आहे, असे भरपूर आहेत ते स्क्वेअर रूट आणि पॉवर हे मॅथ डॉट एच. त्यानंतर स्ट्रिंग डॉट एच म्हणजे स्ट्रिंग रिलेटेड तुम्हाला काही पण फंक्शन करायचं असेल, स्ट्रिंग डॉट एच ही हेडर फाईल तुम्हाला लागते. आणि त्याच्या अंडर येणार त्या स्ट्रिंगची लेंथ कॅल्क्युलेट करायची असेल तर स्ट्रिंग लेंथ, स्ट्रिंग कॉपी असे वेगवेगळे फंक्शन्स येतात. त्यानंतर stdlib डॉट एच प्रोव्हाइड्स दी फंक्शन टू परफॉर्म जनरल फंक्शन, कॅलॉक आणि मॅलॉक. हे तुम्हाला जनरल फंक्शन परफॉर्म करायचं असेल तर कॅलॉक आणि मॅलॉक. त्यानंतर टाईम डॉट एच टाईम रिलेटेड फंक्शन असेल म्हणजे टाईमवरती तुम्हाला ऑपरेशन करायचं असेल टाईम आणि डेटवरती तर टाईम फंक्शन आणि लोकल टाईम फंक्शन असे 2 फंक्शन्स आहेत अंडर दी टाईम डॉट एच. टाईम डॉट एच म्हणजे टायमिंग रिलेटेड असणारे हेडर फाईल म्हणजे कोणते आहेत, टाईम आणि लोकल टाईम. आणि त्यानंतर आहे सी टाईप डॉट एच. सी टाईप म्हणजेच का, विच इज यूज टू परफॉर्म द टेस्टिंग अँड मॅपिंग ऑफ कॅरेक्टर डेटा व्हॅल्यूज. टेस्टिंग अँड मॅपिंग ऑफ कॅरेक्टर डेटा व्हॅल्यूज म्हणजेच कोणत्या, इज अल्फाबेट आहेत का, कॅपिटल आहेत का, किंवा इज लोअर आहे का, असे जे वेगवेगळे फंक्शन्स आहेत ते सी टाईप डॉट एचच्या अंडर येतात. सी टाईप डॉट एच या हेडर फाईलच्या अंडर येतात. तर बाळांनो इथं आपण स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन हे कंप्लीट केलेलं आहे. तर कोणकोणते आहेत तर नेक्स्ट लेक्चरला आता इथं बघा मॅथ डॉट एच stdio डॉट एचच्या प्रिंटएफ आणि स्कॅनएफ आपण हे बघितले. प्रिंटएफ कशासाठी वापरायचं आणि स्कॅनएफ कशासाठी. आणि conio डॉट एचच्या अंडर clr scr म्हणजे क्लिअर स्क्रीन तुम्हाला पूर्णपणे क्लिअर करायचे असेल तर क्लिअर स्क्रीन. आणि तुम्हाला कॅरेक्टर गेट करायचे मॉनिटरवरती सो त्याच्यासाठी गेट ch असे आहेत. त्यानंतर मॅथमॅटिकल करण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट मॅथ डॉट एच ही हेडर फाईल वापरायची आहे. आणि ह्या हेडर फाईलच्या अंडर येणारे वेगवेगळे फंक्शन्स आपण 1 बाय 1 प्रोग्राम घेऊन आपण बघणार आहोत. तर आजच्या लेक्चरला आपण बाळांनो लायब्ररी फंक्शन आणि युजर डिफाईन्ड फंक्शन हे पॉईंट डिस्कस केलेत. याच्यावरची दिलेली असाइनमेंट कंप्लीट करा. नेक्स्ट लेक्चरला बाळांनो आपण मॅथ डॉट एच म्हणजे
आता मॅथमॅटिकल हेडर ही फाईल आहे आणि math.h याच्या अंडर वेगवेगळे फंक्शन्स आहेत आणि याच्यावरती सॅम्पल प्रोग्राम आपण घेणार आहोत आणि नेक्स्ट कन्सेप्ट नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण लायब्ररी फंक्शन आणि युजर डिफाईन्ड फंक्शन कंप्लीट केलेलं आहेत. तर लायब्ररी फंक्शनचे इन डिटेल्स आपण पुढे आणि युजर डिफाईनचे इन डिटेल्स आपण पुढे बघणार आहोत वन बाय वन. चला तर आजचं लेक्चर आपण इथे स्टॉप करूया. थँक्यू.